सर्वांची लाडकी अळूवडी बनवणार आहोत, खमंग आणि चटपटीत। लिंबा इतकी चिंच भिजत घातली। 5 चमचे पांढरे तीळ खमंग भाजून घेतले। भाजतानाच यात 2 चमचे जिरंही घातलं। आता अळूवडीचं बॅटर तयार करूया। 2.5 कप बेसन घेतलं आहे। यात आता भाजून घेतलेले तीळ आणि जिरं घालूया। पाव वाटी ओलं खोबरं घातलं आहे। 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धणे पावडर, 2 टेबलस्पून मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून हे सर्व मिसळून घेऊया। भिजत घातलेल्या चिंचेचा कोळ काढून घेतला। यातच पाव वाटी गूळ मिसळून घेतला। हा चिंचेचा कोळ आपण बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। वडीच्या अळूची पानं धुवून पुसून घेतली। पानांचे देठ कापून घेतले। पानांच्या शिरा सुद्धा कापून घेतल्या। ही पानं आता पालथी ठेवून पानांच्या मागच्या बाजूला आपण बॅटर लावून घेऊया। प्रत्येक पानाला बेसनाचं बॅटर लावून घेतलं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी ही पानं चारही बाजूंनी रचत गेले। याने आपल्या अळूवडीचा रोल मध्यभागी फुगीर न होता व्यवस्थित रोल करता येतो। अशाच प्रकारे 4 बाजूंनी 4 पानं लावत पानांचे 3 थर केले आणि रोल गुंडाळून घेतला। वडीचा आकार किती मोठा हवा यावर आपण किती थर लावायचे हे तुम्ही ठरवू शकता। तर मी अशा प्रकारे सर्व पानं रचून घेतली। तर असा हा छानपैकी फुलासारखा आकार तयार झाला आहे। तर आता साईडनी दुमडत आपण ह्याला पीठ लावून घेऊया। तर अशा प्रकारे बॅटर लावून आपण चारही बाजू व्यवस्थित बंद करून घेतल्या आणि आता ह्याचा रोल तयार करूया। पानांचा रोल शक्य तितका घट्ट गुंडाळायचा आहे। तर हा असा रोल तयार झाला आहे। उरलेल्या पानांचेही मी अशाच प्रकारे रोल तयार करून घेतले। एकूण 3 रोल झाले आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत एका ताटलीत ठेवून हे रोल उकडवून घेतले। हे रोल पूर्णपणे गार होऊ दिले आणि नंतरच याच्या वड्या कापल्या। कडकडीत तापवलेल्या तेलात ह्या वड्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस अशा तळून घेतल्या। तर या खमंग अशा अळूवड्या तयार आहेत। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा।